परिणामाकडे बघितलं तर 1 महिना उलटून गेलाय आता. बीड आणि परभणी ह्या दोन्ही घटना ज्या आहेत त्या माणुसकीला लाजवणाऱ्या आहेत. आणि आदरणीय पवारसाहेब सेशन जेव्हा चालू होतं तेव्हाच स्वतः बीड आणि परभणीच्या दोन्ही घटनांची त्यांनी नोंद घेतली. माझे सहकारी बाप्पांनी संसदेतही हा मुद्दा मांडला. त्यानंतर बाप्पा आमचे बीडचे जे खासदार आहेत ते स्वतः अमितभाई शहांना भेटून आले. हे दोन्ही बीड परभणीच्या घटना त्यांनी संसदेतही मांडल्या. तसं अमितभाई शहांच्याही कानावरती घालून आले. देशाचे गृहमंत्री आहेत आणि आम्हाला प्रचंड ही जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे त्याच्याबद्दल चिंता वाटत होती. म्हणून संसदेत बजरंगप्पा सोनवणेंनी ह्या दोन्ही घटनेचा उल्लेख केला आणि याची इन्क्वायरी मांडली. त्यानंतर आदरणीय पवारसाहेब स्वतः बीड आणि परभणीसाठी आले, कुटुंबांना भेटून गेले. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी दोन्ही केसेसची चर्चा केली आणि त्याला न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब आणि बजरंगप्पा सोनवणे आमचे बीडचे खासदार हे स्वतः त्यांनी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे. आणि प्रचंड अस्वस्थ करणारी परभणीची आणि बीड ह्या दोन्ही केसेस आहेत. आणि आज मी ह्या परभणीचे सूर्यवंशी फॅमिली आहे त्याची आई आणि 2 भावांना भेटण्यासाठी आलेलो आहे. कारण गेले अनेक दिवस मिक्स्ड रिपोर्ट्स येत आहेत. सरकार काही गोष्टी बोलतोय, वास्तव काहीतरी वेगळं आहे. आणि हे दुर्दैव आहे की ह्या दोन्ही बीड आणि परभणीमध्ये ज्या डेथ आहे की आता परभणीची आपली जी केस आहे ती डेथ इन कस्टडी आहे. त्याच्यामुळे मला आश्चर्य खरं तर वाटलं की महाराष्ट्राच्या सरकारने त्याची एक इन्क्वायरी ही तातडीने लावली पाहिजे. आणि जे काय खरं, कारण का ही डेथ ही हत्या कुठे झाली तर ही कस्टडीमध्येच झाली. त्याच्यामुळे ह्याचं जे काय वास्तव आहे हे देशाला, राज्याला आणि त्या कुटुंबाला, त्या आईला हा न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. दलित समाजाकडून आंदोलन सुरू होत आहे मागील 15 ते 20 दिवसापासून, परंतु प्रशासनातलं कोणीही त्यांना भेटायला जात नाहीये. मी आता त्या मी स्वतः त्या आंदोलनाला भेट देणार आहे. आता त्यांच्याही मागण्या सगळ्यांनी ऐकून घेणार आहे. या विषयासाठीच आज मी परभणीला आहे. काय वाटतं या दोन्ही प्रकरणामध्ये न्याय मिळायला उशीर होतोय? पोलिसांची जी काही भूमिका असेल परभणीतली किंवा मग सरकारच्या यंत्रणेची भूमिका बीडच्या संदर्भात असेल, न्याय मिळायला एवढा उशीर का लागतो? आता काल मोक्कासारख्या ज्या हे प्रकार आहे तो लावण्यात आला, मात्र वाल्मिक कराडांचं नाव असतानाही त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलं नाही असे आरोप करण्यात आले. आरोप नाही, वास्तवच आहे ना ते. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. त्याचं कारण असं की मोक्का जर लावला गेला तर मग वाल्मिक कराडांवर का नाही? आणि वाल्मिक कराडांवर गेले 2-3 वर्ष कुठले कुठले गुन्हे आहेत? तर त्यांच्यावर ईडीची नोटीस आहे, त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा आरोप आहे, त्यानंतर त्यांच्यावर हत्येचा आरोप झालेले आहे, त्यानंतर अनेक अवैध असे व्यवसाय ते असे करतात, अशा अनेक केसेस आहेत. आणि या केसेस कुठल्या राजकीय नाही. अवधा नावाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं अशी केस ही मे महिन्यामध्ये आलेली आणि त्या FIR मध्ये वाल्मिक कराडांचं नाव 1 नंबरला आहे. ईडीच्या केसमध्ये वाल्मिक कराडांचा नावावरच नोटीस आलेली आहे. त्यामुळे मग हत्या असू दे किंवा एक्स्टॉर्शन असू दे किंवा अवैध धंदे असू दे, या सगळ्या ज्या गोष्टी ज्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि मला एकच प्रश्न सरकारला विचारायचा आहे की जे विरोधी पक्षातले मग नवाब मलिक असतील, संजय राऊत असतील, अनिलभाई देशमुख असतील, किती तुम्हाला नावं वाचावं, छगन भुजबळ साहेब असतील, जेव्हा ह्यांना ईडीच्या नोटिसेस आल्या त्यांना सगळ्यांना तातडीने अटक झाली, सगळ्यांवर केसेस चालल्या. मग वाल्मिक कराडांमध्ये असं काय स्पेशल आहे, असा काय कंट्रोल वाल्मिक कराडांमध्ये आहे किंवा असं काय कंट्रोल किंवा माहिती वाल्मिक कराडांकडे कुणाबद्दल आहे की वाल्मिक कराडांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते? हा एक प्रश्न हा सगळ्यांच्याच मनात येतो. हा माझ्या एकटीच्या मनाचा प्रश्न नाही, हा प्रश्न चॅनल्सवर येतो. मायबाप जनता हा प्रश्न विचारते सरकारला आज की वाल्मिक कराडांच्या बद्दल असं काय त्यांच्या हातात आहे किंवा अशी काय माहिती आहे वाल्मिक कराडांवर की त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग ॲक्शन सरकार घेत नाही? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. कारण का तिथे हत्या झालेली आहे. मग बीड आणि परभणी या दोन्ही केसेसमध्ये
जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे जेव्हा उशिरा न्याय दिला जातो तो न्याय असतो. देशमुख कुटुंबीय आज आंदोलन करतात मसदोगमध्ये. अद्याप एक आरोपी खून प्रकरणातील अटक झालेला नाही. मी तर किती दिवस मागणी करते याची. मी मागच्याही आठवड्यात मुंबईत बोलले की माझे 3च प्रश्न आहेत की जो मागण्या मग बजरंगप्पा सोनवणे, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सोळंकीजी जे अजित पवार पक्षाचे आमदार आहेत, त्यानंतर सुरेश धस, अंजली दमानिया, किती नावाने त्या नमिता त्यांचं नाव नमिता मुंदडा, त्या सगळ्यांनी जे आरोप वाल्मिक कराडांवर केले त्याचं एका प्रश्नाचं तरी उत्तर आपल्याला सरकारकडून मिळालं की एकाचं. का नाही आम्हाला उत्तर? आरोप रोज केले जातात पण आधी केलेल्या आरोपाचं उत्तरच आपल्याला येत नाही. त्यामुळे वाल्मिक कराडांवर केलेले प्रत्येक आरोप आणि एक एवढा अंधकार आता दिसतोय त्याच्यात एकच आशेचं किरण आहे की सगळ्यांनी ठरवलंय की आम्ही ह्याच्यात ना बीड ना परभणी ना सोनटक्के कुटुंब ना देशमुख कुटुंब या दोन्ही सोमनाथच्या कुटुंबात असेल किंवा या देशमुख असेल या कुटुंबात आम्हाला राजकारण करायचंच नाही. आम्ही फक्त माणुसकीच्या नात्याने केलं. माणुसकी अहो त्या आईचं दुःख बघा, त्या भावांचं दुःख बघा, तशीच परिस्थिती बीडला. त्यामुळे ह्या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा. आणि एक आहे की मीडियाचे मी जाहीर मनापासून आभार मानते की गेले 32-33 दिवस सातत्याने तुम्ही एक फेअर एक पारदर्शक रिपोर्टिंग करताय आणि सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी नेते हे सगळे मनभेद राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आज सगळे एकत्र झाले. आणि दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची मला वाटते की जो पत्रकार बीड आणि परभणीला येऊन गेले, मग सोमनाथ भाऊ असेल किंवा देशमुख कुटुंब दोन्ही कुटुंबाला भेटलाय, त्यांची अश्रू अनावर झालेली तुमच्याच्या जो तिथे व्हिजिट देतो, बीडला राहून येतो, परभणीला राहून येतो, इमोशनली अतिशय म्हणजे अस्वस्थ झालेले पत्रकार मी जवळून पाहिले. काही पत्रकार रडलेले चॅनलवर, इतके हताश झालेले पत्रकार. आणि न्यायासाठी पत्रकार म्हणून नाही पण माणुसकीच्या नात्याने आज लढतायत महाराष्ट्रात आणि देशात. कारण ही बातमी जी चालली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, ही आज दिल्लीमध्येही प्रत्येक वर्तमानपत्रात रोज त्याचं रिपोर्टिंग होतं. मी त्यांच्या या स्टेटमेंट मनापासून स्वागत करते. माझी एवढीच विनम्र विनंती त्यांना आहे की तुमच्या सरकारने जो फरार आहे त्याला तातडीने पकडलं पाहिजे. मोका वाल्मिक कराडवर का नाही लावलेला? सगळ्यांवर लावलाय, मग वाल्मिक कराडवर का नाही लावलेला? आणि वाल्मिक कराडांवर इतके आरोप प्रत्यारोप आणि त्याचे डॉक्युमेंट तुम्हीही पाहिलेले आहेत, माझ्याकडे येते, काय वेगळं तुम्हाला मी सांगत नाही. मग असं काय होतंय की त्यांच्यावर आणि सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, ते सगळे म्हणतात 302 लावा. मग 302 कलम का लावला जात नाहीये? आणि तुमच्या चॅनलवरच वास्तव सगळे बघतायत ना. मग असं काय वाल्मिक कराडमध्ये ताकद आहे की त्याच्यासाठी बेड येतो, ते शरण येतात? हा शब्द धक्कादायक आहे आणि लाजिरवाणा आहे. आणि ते नाही मला माहिती. याचं उत्तर सरकारला द्यावं लागतं. मी आरोप करण्यासाठी आलेच नाही. मी एका आईला भेटायला आज इथे आलेले किंवा देशमुख कुटुंबाची जी माझी चर्चा होती त्या मुलीचे अश्रू अस्वस्थ करणारे. मला अजूनही तो व्हिडिओ आठवतो, तुमच्याचपैकी एका चॅनलने केला होता, जेव्हा ती मुलगी म्हणली माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि आज माझे वडील असते. म्हणजे या सरकारला झोप कशी येते? इतके निर्दयी आपण झालो, इतकी माणुसकी आपण विसरलोय. आणि जो राजीनामा मागितला जातोय, माझं म्हणणे माणुसकीच्या नात्याने नैतिकतेवर तो द्यावा. माझं अजिबात कुणाचं वैयक्तिक आहे म्हणणं नाही. आता सत्तेत राहायचं नाही राहायचं त्यांच्या सरकारचा प्रश्न आहे, पण नैतिकता असते की नाही? त्या मुलीचे अश्रू हा महल आहे ना या सरकारचा, या दोन्ही कुटुंबांच्या अश्रूवर आहेत. माझी भावना आहे पण ती आई मला आता तेच बोलली. आईचं दुःख, त्या आईचे अश्रू प्रचंड अस्वस्थ. तुम्ही भाऊक झाले दिसायला आला आता आहे काही वेळा. असं नाही, मी पण एक आई आहे हो. असं काय करता? माणुसकी काय राहिली नाही? तुम्ही पण पत्रकार आहात, आपलं काही रक्ताचं नातं नाही, पण माणुसकी आहे का नाही आपल्या मनात? काही तुम्हाला नाही वाटत त्या आईला न्याय मिळावा म्हणून तर तुम्ही रिपोर्टिंग करताय ना. बीड असेल किंवा परभणी असेल, दोन्ही केसेस मध्ये काय चूक होती त्यांची?
काय या दोन्ही आपली जे भाऊ आहेत त्यांची दोघांची हत्या झाली, त्यांनी काय गुन्हा केला? म्हणजे जो गुन्हेगार आहे, जो एक्स्टॉर्शन करतो, जो खंडणी मागतो, त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तो शरण येतो. वा वा, असं तर भयान चित्र मी कधी सिनेमात पण पाहिलं नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याला. असं घाणेरडं, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. शरण कसं येतो तुम्ही म्हणता? त्याला अटक कशी झाली नाही? काय करत होते पोलीस? त्यांना सापडला नाही तो, शरण येतो. आणि शरण याच्या आधी व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ काढून तो सर्क्युलेट होतो सोशल मीडियावर आणि पोलिसांना कळत नाही तो कुठून येतो. गृहमंत्र्यांच्या फेल्युअर आहे हा. गृहमंत्री एकटे नाही, ह्या सरकारचं फेलियर आहे. आणि माझं म्हणणं आहे, या सरकारनी आपण सगळे आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवूया. एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालंय हो. एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने एवढं भरभरून मतं या सरकारला दिली आहे. महान्याय पहिल्याच महिन्यात आल्या. या सरकारची एवढीच आमची अपेक्षा, आम्ही सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दोन कुटुंबाला न्याय द्या, एवढीच मागणी या सरकारकडे करतो. आणि लाड बंद करा. ज्या लोकांनी एक्स्टॉर्शन केलंय, अवैध धंदे केले, लोकांना ब्लॅकमेल केलंय, अशा लोकांना तुम्ही प्रोटेक्शन देणार. आणि या आईला, ती बायको, बहीण, मुलांच्या, लेकरांचे अश्रू या सरकारला नाही दिसत. सत्ताधारी आमदार